वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय, राज्यातल्या सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांची 1 नोव्हेंबर 2005 ला जी आपण पेन्शन योजना आणली ती त्यांना मान्य नाही आणि त्यांनी जुन्या पेन्शन योजनेची मागणी आहे. यावर वित्त विभागाने वेळोवेळी उत्तरं दिलेली आहेत आणि वित्त खात्याने त्याच्यामध्ये नकारात्मक असा शक्य नाही अशा पद्धतीचं उत्तर मिळालेलं आहे. तरी देखील पुन्हा हा प्रश्न उपस्थित यासाठी केला. त्याची 2-3 कारणं आहेत सभापती महोदय. एक तर राज्यातल्या सर्व, कारण सेवानिवृत्ती वेतन हे खऱ्या अर्थाने तो त्या कर्मचाऱ्याचा अधिकार असतो, तो त्याचा सामाजिक हक्क असतो. मग तो त्याला मिळायचा असेल तर नव्या पेन्शन योजनेबद्दल त्याला जो एक अविश्वास वाटतो तो अविश्वास खऱ्या अर्थाने दूर होणार. प्रश्न डॉक्टर. तर सभापती महोदय, माझा प्रश्न असा आहे की राज्य शासन या कर्मचाऱ्यांच्या मागणीचा विचार करणार का? दुसरा प्रश्न असा आहे की या नवीन पेन्शन योजनेमध्ये फॅमिली पेन्शनची सोय नाही आहे आणि ग्रॅच्युटीची सुविधा नाही आहे. तर म्हणजे एक पहिला टप्पा म्हणून त्यांना आपण कुटुंब निवृत्ती वेतन लागू करणार का आणि त्यांना आपण ग्रॅच्युटी लागू करणार का? उपमुख्यमंत्री महोदय. सभापती महोदय, देशात वेगवेगळ्या राज्यामध्ये सगळीकडेच हा प्रश्न कसा बघितलं तर ऐरणीवर आलेला आहे. सभागृहाला साहेब पुढे जायचे नका काय कर. सभागृहाला मी माहिती देतो की जुनी निवृत्ती वेतन योजना जी होती त्याच्यामध्ये निवृत्तीच्या वेळेस सॅलरीचा साधारण 50% त्यांना मिळायची आणि त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचं कॉन्ट्रीब्युशन निरंक असायचं. म्हणजे जर एखादा रिटायर होत असताना त्याला 50,000 रुपये पगार असेल तर त्याला 25,000 रुपये त्या ठिकाणी मिळायचं आणि पूर्ण वर्क फोर्सचे मात्र 12% कर्मचारी कव्हर ह्याच्यामध्ये होत होते, 88% कर्मचारी कव्हर देखील होत नव्हते. हे केंद्राने केलेले अनालिसिस आहे. कारण आताची जी योजना आहे ही नवीन निवृत्ती योजना ही तसं बघितलं तर केंद्राने त्या ठिकाणी दिलेली योजना आहे आणि त्याचं अनुकरण बहुतेक सगळे राज्य करतात. आताच्या बाबतीमध्ये सभापती महोदय, नवीन मध्ये कर्मचाऱ्यांचं कॉन्ट्रीब्युशन 10%, शासनाचं मागे 10% होतं, परंतु आता ते शासनाने 14% केलेलं आहे. तर त्याच्या संदर्भामध्ये सेंट्रल रेकॉर्ड कीपिंग एजन्सी जिला आपण CRA आणि फंड मॅनेजर्सच्या माध्यमाने ह्याच्यामध्ये एक युनिटी ठेवलेली आहे आणि 60% निवृत्तीच्या वेळेस त्याला ते पैसे मिळतात आणि 40% जी रक्कम राहते त्याच्यावर त्यांना व्याज मासिक निवृत्ती वेतन मिळतं. आता पूर्ण कर्मचारी यामध्ये पेन्शन घेतात, त्याच्यामध्ये ग्रँड इन एंड अशा प्रकारचं आहे आणि ह्यामध्ये मृत्यूनंतर जोपर्यंत वारस रक्कम 40% काढत नाही तोपर्यंत त्यांना ती मिळत राहणार. त्यांना काढायची असेल तर तो ऑप्शन ठेवलेला आहे. अशा प्रकारची ही नवीन योजना 2005च्या पासून आलेली आहे. सभापती महोदय, 2005 ला आपण पण मंत्रिमंडळामध्ये मंत्री होता, कृष्णा खोरेचं काम बघत होता आणि तेव्हा आपण सगळ्यांनी मिळूनच अर्थमंत्री जयंत पाटील साहेब होते आणि त्यावेळेस वित्त विभागाने एक माहिती अशी घेतलेली होती की बाबा पुढे काही वर्ष होत गेली तर राज्याची परिस्थिती काय होईल. सभापती महोदय, ती पेन्शन जर तशा पद्धतीनं आताची नवीन निवृत्ती योजना वेतन योजना जर चालू केली नसती तर 2021-22 मध्ये महसुली जमा त्यावेळेसचा अंदाज होता हा दाखवलेला होता 2,69,231 कोटी रुपये. वेतनावरचा खर्च होता 1,11,545 कोटी. निवृत्ती वेतनावरचा खर्च होता 1,04,662 कोटी. म्हणजे पुढं तर ज्या काही वर्षांनी 22, 23, 24 नंतर जेवढं काही महसुली जमा होती त्याच्यापेक्षा जास्त खर्च वेतन आणि निवृत्तीवरचा होत होता आणि त्याच्यावर 2005 ला ही योजना आणली.
वास्तविक ही योजना आणत असताना मी सभागृहाची एक गोष्ट लक्षात आणून देतो की साधारण एकूण कर्मचारी 18 लाख आपण धरूया, पेन्शन घेणारे 15 लाख, प्रतिवर्षी निवृत्ती साधारण 20,000 होतात आणि वर्ष 2005 मध्ये पेन्शनवर वार्षिक खर्च हा 4,964 कोटी होता. सध्या 14% वर येणारा खर्च आपल्याला 2,000 कोटी रुपये येतो आणि जर पूर्वीप्रमाणेच पेन्शन ठेवली असते तर सभागृहातल्या सर्व सदस्यांना मला सांगायचंय 1,04,000 कोटी रुपये नुसती पेन्शन द्यावी लागली असती. म्हणजे आताच्या नाही, उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारच्या नंतर पुढे जे सरकार आलं असतं त्यांना नुसता महसूल जमा करायचा आणि पगार आणि पेन्शन करायचं, बाकी काहीही काम उरलं नसतं. सगळ्या राज्यामध्ये असंतोष झाला असता आणि सगळ्यांनी सांगितलं असतं की या ठराविक लोकांच्या करता राज्य चालवायचंय का सर्वसामान्य माणसांच्या करता राज्य चालवायचंय. आणि ह्याच्यातून एक चांगल्या प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न सभापती महोदय ह्याच्यात झालाय. मी दुसरी पण एक गोष्ट अधिकची माहिती सभागृहाला देतो. आता जुनी पेन्शन असती तर क्लास 1 ला पेन्शन निवृत्ती वेतन 2,19,000 रुपये मिळालं असतं आणि नवीन योजनेमध्ये त्याला मासिक सांगतो त्याला आता मिळणार आहे साधारण 83,000 रुपये. मग तुम्ही म्हणाल 2 लाखाचं 83,000 रुपये. जुनी योजनेमध्ये लमसम मिळणारी रक्कम ही क्लास 1 ला 71 लाख होती. आताच्या नवीन योजनेमध्ये क्लास 1 ला रक्कम मिळणार आहे ती 1,98,00,000 रुपये मिळणार आहे. क्लास 2 ला 53 लाख जुन्या पेन्शन मध्ये मिळाली असते लमसम मिळणारी रक्कम. आताच्या काळामध्ये ती मिळणार आहे 1,58,00,000. त्याच्यामध्ये वर्ग 3 ला साधारण 38 लाख मिळाले असते, आता त्याला मिळणार आहे 82 लाख लमसम रक्कम. आणि क्लास 4 ला 31 लाख मिळाली असती, ते मिळणार आहेत 61 लाख. सभापती महोदय, अशा प्रकारे ही लमसम रक्कम आहे आणि मासिक पेन्शन मिळणार आहे ते वेगळंच आहे. मला या प्रश्नाच्या करता डॉक्टर तांबे साहेब तुम्हालाही सांगायचं आणि सभागृहातल्या सगळ्यांना सांगायचंय, माजी अर्थमंत्री म्हणून ज्याचा ह्याच्यामध्ये बारकाईनं अभ्यास आहे त्याला बरोबर घेऊन चर्चा करायची तयारी आहे. मागं देखील वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचं नेतृत्व करणारे जे कामगार नेते आहेत त्यांच्याबरोबर पण आमची चर्चा झालेली आहे. केंद्र सरकारवर देखील प्रेशर आलेलं आहे. मधल्या काळामध्ये आपण जसा अर्थसंकल्प सादर केला तसा सभापती महोदय राजस्थान आणि छत्तीसगडने अर्थसंकल्प सादर करत असताना योजना दिली नाही, परंतु आम्ही तुमची पूर्वीची योजना जुनी निवृत्ती वेतन योजना चालू करू असं काहीतरी एक नुसतं सांगितलेलं आहे. मी त्यांच्या दोन्ही स्टेटशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याकडे अजून कुठल्या असा ठोस अशा प्रकारची योजना त्याच्यामध्ये नाहीये किंवा काय करणार आहे. आणि म्हणून या सगळ्याचा विचार शेवटी तुम्ही जसं सांगितलं ही सामाजिक बांधिलकी आहे. जसं वेतनाच्या बाबतीमध्ये निवृत्तीच्या बाबतीमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना न्याय दिला पाहिजे तसं त्यांच्यावर अवलंबून असणारी 12-13 कोटी लोकांना देखील न्याय मिळाला पाहिजे. शेवटी राज्य चालवत असताना लोकाभिमुख देखील कारभार करावा लागतो, त्यांनाही वाऱ्यावर सोडून चालत नाही. मी पण ते स्पष्ट सांगतो. त्याच्यामध्ये आणखीन काही करायचं म्हटलं तर केंद्रीय पातळीवर याबद्दलची चर्चा चालू आहे. जसं मध्ये 10%च्या ऐवजी 14% शासनाचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये दिलं गेलं आणि कर्मचाऱ्यांचं 10%, अशाही प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे. आम्ही या गोष्टीला एकदम आम्ही जुनी निवृत्ती वेतन योजना चालू करणार नाही असंही आम्ही म्हणत नाही, परंतु नवीन निवृत्ती योजना जशीच्या तशी चालू राहणार असाही आमचा दावा नाही. याच्यामध्ये वेळोवेळी काही बदल जर होत गेले आणि ते राष्ट्रीय पातळीवर झाले, मी पुन्हा सांगतो राष्ट्रीय पातळीवर झाले, कारण आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब देशाचं नेतृत्व करतात. उद्याच्याला त्यांनी पण वेगवेगळ्या राज्यांचं तिथं बसणाऱ्यांनी नेतृत्व केले. ते गुजरातचे अनेक वर्ष मुख्यमंत्री होते. त्याच्यावर कुणी तिथं प्रमुख व्यक्ती बसल्यानंतर अधिकारी आणि कर्मचारी यांना पण न्याय मिळाला पाहिजे, परंतु त्याचबरोबर कारभार पण चालला पाहिजे, देश पण चालला पाहिजे, राज्य पण चाललं पाहिजे, अशा पद्धतीची एकंदरीत परिस्थिती आहे. आणि म्हणून डॉक्टर तांबे साहेब, मला तुमच्या प्रश्नाच्या संदर्भात उत्तर देत असताना आम्ही ह्याच्या संदर्भात चर्चा करायला तयार आहेत आणि राष्ट्रीय पातळीवर जर उद्याच्याला काही वेगळा निर्णय झाला
तर राज्याच्या विकासाला निधी न कमी पडता काही वेगळ्या प्रकारचा प्रस्ताव आला तर आमची भूमिका सकारात्मक आहे. कपिल पाटील साहेब. सभापती महोदय, माननीय उपमुख्यमंत्र्यांची भूमिका ही खुली आहे आणि चर्चेचे दरवाजे त्यांनी खुले केलेत, त्याबद्दल पहिल्यांदा त्यांचे आभार मानतो. नवीन योजनेच्या संदर्भात माझा प्रश्न आहे की नवीन योजना लागू झाल्यानंतर ज्या कर्मचाऱ्यांचे मृत्यू झाले अकस्मात, त्यांना जी मदत केंद्रीय योजनेप्रमाणे मिळणं आवश्यक होती ती महाराष्ट्रात मिळू शकलेली नाही. जी माहिती माझ्याकडे आहे की 2015 नंतर आपण ती लागू करण्याच्या भूमिकेत आहात. तर 1 नोव्हेंबर 2005 ते 2015च्या दरम्यान ज्यांचे मृत्यू झाले त्यांना त्यांचे उपदान आणि मृत्यूनंतर मिळणाऱ्या आवश्यक सुविधा शासन देणार का केंद्रीय योजनेप्रमाणे, जो त्या योजनेचा भाग आहे, जी योजना तुम्ही स्वीकारली आहे? तेवढ्यापुरता माझा प्रश्न. सभापती महोदय, ह्याच्याबद्दल असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण होतात म्हणून वित्त राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे. मागच्या सरकारच्या काळामध्ये नेमलेली आहे. आताचे आमचे राज्यमंत्री शंभूराजे देसाई हे ते सगळं कामकाज बघतात आणि सन्माननीय कपिल पाटील साहेबांनी जो काही आता इथं प्रश्न मांडलेला आहे, कपिल पाटील साहेब त्याची संपूर्ण डिटेल्स मला द्या, मी राज्यमंत्र्यांच्याकडे देतो. राज्यमंत्र्यांना त्याची तपासणी करायला सांगतो. तिथं अधिकारी पण असतात आणि ते स्वतः त्या समितीचे अध्यक्ष आहेत. मग ते अभ्यास करून माझ्या पुढे प्रस्ताव येईल आणि त्याचा आम्ही साकल्याने विचार करू. मुख्यमंत्री महोदयांशी पण चर्चा त्या ठिकाणी करू. पण मी आता ठोस काही त्याच्याबद्दल सांगू इच्छित नाही, पण व्यवहारी मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करतोय ना. ती समिती नेमलेली आहे, ती आता काम करते, त्यांच्या बैठका होत आहेत वेळोवेळी. तर त्याच्यामध्ये तोही तुम्ही दिलेला प्रस्ताव त्यांच्या पुढे अभ्यास करायला देतो. वाटल्यास तुमची आणि त्यांची बैठक करायला सांगतो. तुम्ही त्यांना तुमचं ब्रीफिंग द्या, म्हणजे माहिती द्या आणि त्याच्यातून जे काही प्रपोजल व्यवस्थितपणे असेल, आम्हाला कुणावरही अन्याय करायचा नाही. राज्यकर्ते कुणीही जरी असले तरी त्यांना कुठल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्यावर अन्याय करून राज्याचा गाडा पुढे देताच येत नाही, हे निर्विवाद सत्य. पण हा सगळा गाडा नेत असताना तो जो शेवटचा माणूस आहे त्यालाही विसरून चालत नाही, ह्याची पण नोंद सर्वांनी घ्या. पंजारी साहेब एक मिनिट. सभापती महोदय. पंजारी साहेब, आपण सत्ताधारी पक्षात एवढी नोंद घ्या. नाही, मुख्य प्रदोष आहेत ते. नाही, माझी या प्रश्नाच्या माध्यमातून आदरणीय अजितदादांना एकच विनंती आहे. मी आता ती जुनी पेन्शन किंवा डीसीपीएस किंवा एनपीएस ही कोणती लागू करायची याच्यावर बोलतच नाहीये. फक्त या ट्रान्झिट पिरियडमध्ये काय झालेलं आहे की 1 नोव्हेंबर 2005 नंतर आपण जी जुनी पेन्शन होती ती रद्द केली. मग 2010च्या नियमाप्रमाणे आपण ही डीसीपीएस लागू केली आणि आता अनेक प्रकारचे डेप्टी डायरेक्टर्स किंवा ईओ हे परस्पर लोकांना सांगतात की एनपीएसचे खाते सुरू करा. तर डीसीपीएस योजनेच्या अंतर्गत ज्या लोकांचे जे काही कॉन्ट्रीब्युशन होतं आणि शासनाचं कॉन्ट्रीब्युशन होतं ते देखील त्याचा हिशोब अजूनपर्यंत शिक्षकांना मिळाला नाही. तर माझं एकच फक्त निवेदन आहे की त्या ठिकाणी त्याचा हिशोब मिळाला पाहिजे आणि त्याची क्लॅरिटी फक्त वित्त विभागाच्या माध्यमातून किंवा शिक्षण विभागाच्या माध्यमातून ही सर्व राज्यामध्ये ती समान लागू झाली पाहिजे, हीच विनंती आहे. सभापती महोदय, मी आता कपिल पाटील साहेबांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना सांगितलेलं आहे की राज्यमंत्री वित्त यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट समितीची स्थापना आपण 19 जानेवारी म्हणजे मागच्या देवेंद्रजींच्या काळातल्या सरकारने 19 जानेवारी 2019ला त्या ठिकाणी केलेली आहे. आणि याच्यामध्ये काय केलेलं होतं की 1/11/2005 रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्यासाठी लागू केलेल्या राष्ट्रीय निवृत्ती योजना, ज्याला एनपीएस आपण म्हणतो, त्याच्या विविध त्रुटींचा अभ्यास करण्यासाठी शासन निर्णय वित्त विभागाचा तो झालेला आहे. आता त्याच्यात तुम्ही जे सूचना केलेली आहे ती पण आम्ही त्यांना त्या ठिकाणी देऊ, त्याचाही ते त्या संदर्भातला अभ्यास करतील. आणि हे सगळं करत असताना सभागृहाच्या एक गोष्ट लक्षात आणून द्यायची, 2005ला ज्यावेळेस आपण जुनी पेन्शन बंद केली, नवीन पेन्शन सुरू केली, परंतु त्याच्यानंतर केंद्र शासनाच्या धर्तीवर ह्या समितीने शिफारस केली आणि 19/8/2019च्या शासन निर्णयान्वये राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत शासन अंशदान जे 10% होतं ते 14% केलं. ते आता 2019ला 8व्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी केलं आणि त्या पद्धतीने सुरू झालेलं. आणि सभापती महोदय, हे सगळ्या गोष्टी होत असताना काही गोष्टी न्यायप्रविष्ट पण झालेल्या, न्यायालयाने पण याच्याबद्दलचे काही निकाल त्या ठिकाणी दिलेले आहेत. आता न्यायालयाच्या पूर्ण पीठाच्या 30/4/2019 रोजी मार्गदर्शनपर आदेशा विरुद्ध
माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रदीप महल्ले व इतर यांनी विविध विशेष अनुमती याचिका दाखल केलेल्या आहेत। राज्यातील सर्व अनुदानित विनाअनुदानित औषधा अनुदानित पदांवर तुकड्यांवर दिनांक 1/11/2005 पूर्वी नियुक्त झालेले सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतचं प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे। अशा पण ह्याच्यामध्ये काही बाबी आहेत, पण मी सुरुवातीला सांगितलं त्या प्रकारे साधारण ही राष्ट्रीय निवृत्ती योजना आहे, त्या संदर्भामध्ये या योजनेत वेळोवेळी जे बदल होतील त्या संदर्भात निश्चितपणे अभ्यास करून आम्ही त्याची अंमलबजावणी करण्याचा विचार करू। सभापती महोदय, संपूर्ण राज्यातल्या हजारो शिक्षकांचं लक्ष दादांच्या उत्तराकडे लागलेलं आहे। सभापती महोदय, सभापती महोदय, दादांनी अतिशय सविस्तरपणाने 1 नोव्हेंबर 5 नंतर जे लागलेले आहे, म्हणजे त्याच्यामध्ये शिक्षक आहेत, सरकारी कर्मचारी पण आहेत, त्यांच्याविषयी भूमिका स्पष्ट केलेली आहे। आम्ही त्याचं स्वागत करतो सभापती महोदय, परंतु विषय जो सभापती महोदय आहे तो 1 नोव्हेंबर 5 पूर्वीचे, म्हणजे जेव्हा जुनीच पेन्शन योजना लागू होती। आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादांनी सुद्धा अनेक कार्यक्रमामध्ये जेव्हा त्यांना लोक भेटतात कार्यक्रमाच्या निमित्तानं, तेव्हाही त्यांनी सांगितलं की हा अन्याय तुमच्यावर झालेला आहे, ते आमचं सरकार दूर करणार आहे। तेव्हा या निमित्तानं मला या ठिकाणी सभापती महोदय आपल्या माध्यमातून दादांना विनंती करायची की दादांना एकदा पटलं की ते पटतंय आणि ते निर्णय होतोय, त्याच्यामध्ये दुमत नाही। आणि म्हणून सभापती महोदय आता 1 नोव्हेंबर 5 पूर्वी जे सेवेत आले त्यांना जुनीच लागू होती, त्यामुळे ही जुनी पेन्शन त्यातले थोडेच लोक आहेत सभापती महोदय, म्हणजे बाकी सगळ्या लोकांना ही लागू झालेली आहे। फक्त त्यांचं अनुदान हे 1 नोव्हेंबर 5 नंतर 100% तो सभापती महोदय, म्हणून त्यांना ती नवी लागू करायचा निर्णय सरकार घेत आहे। त्यामुळे ती जुनी लागू होईल का हा निर्णय महाविकास आघाडी सरकार घेईल का? आणि सभापती महोदय, हे अधिवेशन आज संपतंय, आपण 2 वेळेला आमचा प्रश्न विनाअनुदानाचा राखून ठेवला, काल 2 वेळेला सभागृह स्थगित झालं सभापती महोदय। आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय या ठिकाणी आहेत, आपण सांगितलं होतं मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन हा विषय मार्गी लावू। सभापती महोदय, आदरणीय दादा वित्तमंत्री म्हणून आहेत, आमची विनंती आपणाला या माध्यमात आहे की दादांनी या ठिकाणी निवेदन करावं आणि या विनाअनुदान शाळांना किमान सभापती महोदय आता आर्थिक तरतूद होणार नाही, पण किमान यादी जाहीर करण्याचे तरी परवानगी वित्त विभागानं आणि मुख्यमंत्री महोदयांनी द्यावी अशी विनंती या माध्यम, फक्त यादी जाहीर करावी सभापती महोदय, एवढीच आमची मागणी आहे सभापती महोदय। सभापती महोदय, नाही आपण भाई आता जाऊ पुढे, हे बघा नका तुम्ही शिक्षकांना नका लक्ष घालू। आपण जी चर्चा आहेत मंत्री आहेत राज्याला, आपण जी चर्चा करतो ते आपण बाहेर कधी बोलत नाही, परंतु सभापती महोदय काल आपण स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन केलेला होता, मी मुख्यमंत्र्यांच्या जवळच आम्ही काही जण बसलेलो होतो। आपण मुख्यमंत्र्यांची वेळ त्या ठिकाणी घ्या, हे जे काही आता सन्माननीय विक्रम काळे साहेबांनी मुद्दा इथं उपस्थित केलेला आहे तो आर्थिक भाराच्या संदर्भातला आहे, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याशिवाय मी कुठलंही त्याच्याबद्दलचं उत्तर सभागृहाला देऊ शकत नाही। आपल्याला सीएम साहेबांनी सांगितले सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा वेळ देतो, तारीख देतो, त्या पद्धतीनं वेळ आपण घ्यावी। त्यावेळेला मी पण तिथं उपस्थित राहील, वर्षाताई गायकवाड ह्या त्या खात्याच्या मंत्री आहेत, त्यांना पण आपण उपस्थित ठेवू आणि त्यामध्ये चर्चा त्या ठिकाणी करून ह्या जो काही सातत्याने सभागृह त्या विषयाच्यावर बंद पाडलं जातं किंवा चर्चा केली जाते, त्या शिक्षकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्याची भूमिका ती असणारच, कारण त्यांचं प्रतिनिधित्व करतात, त्याबद्दल आमचं कुणाचं दुमत असायचं काही कारण नाही, पण फक्त मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय याबद्दलचा घेतला जाईल। दुसरा जो त्यांनी 2000 म्हणजे पूर्वी लागलेले पण 2005 नंतर रेग्युलर झालेल्या कर्मचाऱ्यांची नवीन पेन्शन द्या असं न्यायालयाने सांगितलेलं आहे। आता न्यायालयामध्ये हे प्रकरण त्या ठिकाणी चालू आहे, न्यायालयामध्ये ज्यावेळेस प्रकरण चालू असतं त्यावेळेस न्यायालयाचा जो काही आदेश येईल त्याची अंमलबजावणी आम्हाला सगळ्यांना करावीच लागणार आहे। आणि बाकीच्या संदर्भात वेगवेगळ्या सन्माननीय दोन्ही बाजूच्या सदस्यांचे वेगवेगळे मतं असू शकतात, वेगवेगळ्या सूचना असू शकतात, वेगवेगळे काही त्यांचं म्हणणं असू शकतं, तर त्याच्याबद्दल त्यांनी ते मला द्यावं। मी माझ्या राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गटाची जी समिती स्थापन केलेली आहे त्यांना त्याच्याबद्दलच माहिती घ्यायला सांगतो, अभ्यास करायला सांगतो
आणि मग त्यांचं जे काही प्रपोजल येईल त्याच्या संदर्भात पुढचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. ठीक आहे. प्रश्नोत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18,807. नाही गेलो पुढे गेलो. सरनाईक साहेब खाली बसा. 11,807. सभापती महोदय, प्रश्न क्रमांक 11,807. तुम्हाला बोलायचं